नमस्कार शेतकरी बांधवांनो, शेती बाजार भाव या चॅनलमध्ये मिस्टर आपलं सहर्ष स्वागत करत आहे। आज दिनांक 16 डिसेंबर 2025 वार मंगळवार, गुलटेकडी मार्केट यार्ड पुणे। आज मार्केटमध्ये कांद्यांची आवक पाहिले तर कमी पाहायला मिळते, त्याचबरोबर दरावरती देखील आज पुन्हा एकदा बदल पाहायला मिळते। त्याचबरोबर भाजीपाल्यांच्या तसेच फुलांच्या दरावरती काय बदल झाले पाहायला मिळते हे आपण सविस्तर पाहणार आहोत। मार्केटमध्ये फुलांची आवक बऱ्यापैकी वाढलेली पाहायला मिळते, त्याचबरोबर दरावरती काय बदल झालेले पाहायला मिळते हे आपण सविस्तर पाहणार आहोत। या ठिकाणी आपण पाहू शकता स्टेटस असेल, ब्ल्यूडीजी पिंगडीची आवक देखील आपल्याला बऱ्यापैकी पाहायला मिळते। तर या ठिकाणी आज फुलांचे दर आज काय पाहायला मिळते? फुलांचे दर पडलेले आहेत आज सध्या, नाही का? कालच्या पेक्षा आज 50% पटीपेक्षा कमी बाजार झालेला आहे। ते कसे 10-15 रुपये, पिंगडीजी 20-30 रुपये, ब्ल्यूडीजी 20-30 रुपये, जरबेरा 20-30 रुपये आणि गुलाब बऱ्यापैकी आपल्याला बाजारांचे दर जे फुलांचे दर आहे ते कमी झालेले पाहायला मिळतात। काय परिणाम कशामुळे झाले? परिणाम म्हणजे आता लग्न संपली ना, पौष महिना चालू होणार परवापासून, त्यामुळे सीजन लागण्याचा संपला, आता 1 महिना बाजार असेच राहतील। आवक कशी पाहायला मिळते? आवक जास्त आहे आज आवक जास्त वाढलेली पाहायला मिळते। या ठिकाणी आवक पाहू शकता मार्केटमध्ये फुलांची आवक देखील आपल्याला बऱ्यापैकी वाढलेली पाहायला मिळते। त्याचबरोबर कट फ्लावरच्या दरामध्ये आपल्याला थोडीफार आज घसरण झालेली पाहायला मिळते। आस्ट्रोची क्वालिटीनुसार चांगल्या क्वालिटीमध्ये आस्ट्रोचे दर जे ते साधारणतः 80 रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला होते। हलक्या मालासाठी 50 रुपयापासून देखील आस्ट्रोसाठी दर पाहायला होते। शेवंतीची क्वालिटीनुसार चांगल्या क्वालिटीमध्ये शेवंतीचे दर जे ते 80 रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला होते। हलक्या मालासाठी 50 रुपयापासून देखील शेवंतीचे दर पाहायला होतात। लाल तसेच पिवळ्या झेंडूच्या दरामध्ये आपल्याला आज वाढ झालेली पाहायला मिळते। आवक कमी पाहायला मिळते, त्याचबरोबर चांगल्या क्वालिटीमध्ये 35-36 रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला होते। हलक्या मालासाठी 25 ते 30 रुपयापासून देखील झेंडूचे दर पाहायला होतात। तुकडा गुलाबची क्वालिटीनुसार चांगल्या क्वालिटीमध्ये तुकडा गुलाबसाठी साधारणतः दर जे आहे 250, तर हलक्या मालासाठी 170 रुपयापासून देखील तुकडा गुलाबसाठी दर पाहायला होतात। मार्केटमध्ये कांद्याची आवक जर पाहिलं तर साधारणतः 40 ते 50 गाड्यांची आवक मार्केटमध्ये झालेली पाहायला होते। त्याचबरोबर या ठिकाणी आपण पाहू शकता तर बदले मालांची आवक देखील आपल्याला बऱ्यापैकी पाहायला मिळते। जुने बदले माल जे ते मागच्या 15 ते 1 महिन्यापूर्वी 2 ते 3 रुपयाने बदले माल विक्री होत होते, परंतु आज अशी परिस्थिती पाहायला मिळते की 12 ते 13 रुपयाच्या दरम्यान आपल्याला चांगल्या क्वालिटीमध्ये चांगल्या दरामध्ये आपल्याला बदली माल देखील विक्री होताना पाहायला होतात। तर या ठिकाणी आवक पाहू शकता तर 7 ते 8 रुपयापासून देखील बदल्या मालांचे दर पाहायला होतं। तर जुन्या कांद्यांचे टॉप क्वालिटीमध्ये गोळे साईजमधील जर माल असतील तर साधारणतः 28 ते 30 रुपयापर्यंत देखील आपल्याला कलर असलेल्या गोळ्या साईजमधील कांद्यासाठी दर पाहायला होते। सरासरी मार्केटमध्ये जर पाहिले तर चांगल्या क्वालिटीमध्ये 20 ते 25 रुपयाच्या दरम्यान आपल्याला मोठ्यापर्यंत कांद्याची विक्री होताना पाहायला होते। त्याचबरोबर नवीन कांदे देखील आपल्याला आवक पाहायला होते। तर नवीन कांद्यासाठी साधारणतः दर जे ते 27-28 रुपयापर्यंत आपल्याला उच्चांकी दर पाहायला होते। तर लहान साईजमध्ये चिंगळी कांद्यासाठी 10 ते 12 रुपयापासून देखील आपल्याला कांद्याचे दर पाहायला होतात। आवक या ठिकाणी आपण पाहू शकता वेगवेगळ्या क्वालिटीमध्ये नवीन तसेच जुन्या कांद्याची आवक या मार्केटमध्ये पाहायला होते। त्याचबरोबर दर ही आपल्याला बऱ्यापैकी आपल्याला वाढलेली पाहायला होतात। अंजीरची क्वालिटीनुसार चांगल्या क्वालिटीमध्ये अंजीरसाठी साधारणतः दर जे ते 150 ते 170 रुपयापर्यंत जम्बो साईजमध्ये उच्चांकी दर पाहायला होता। लहान साईजमध्ये हलके माल जे ते 50 ते 60 रुपयापासून देखील अंजीरसाठी दर पाहायला होता। आवक मार्केटमध्ये कमी पाहायला होते, त्याचबरोबर दर ही स्थिर असलेले पाहायला होतात। पपईची क्वालिटीनुसार चांगल्या क्वालिटीमध्ये पपईचे दर जे होते साधारणतः 30 रुपयापर्यंत उच्चांकी पाहायला होतं। त्याचबरोबर लहान साईजमध्ये हलके माल जे ते 10 ते 15 रुपयापासून देखील आपल्याला पपईसाठी दर पाहायला होतं। गोल्डन शेताबाईची क्वालिटीनुसार चांगल्या क्वालिटीमध्ये गोल्डन शेताबाईचे दर जे ते 50 ते 60 रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला होते। हलक्या मालासाठी 20 रुपयापासून देखील गोल्डन शेताबाईचे दर पाहायला होतात। आवक कमी झाल्यामुळे दरामध्ये सुधारणा वाढ होताना पाहायला होते। खरबूजची क्वालिटीनुसार चांगल्या क्वालिटीमध्ये खरबूजचे दर जे होते साधारणतः 40 रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला होते। तर लहान साईजमध्ये हलके माल येते 10 ते 15 रुपयापासून देखील खरबूजसाठी दर पाहायला होते।
कलिंगडची क्वालिटीनुसार चांगल्या क्वालिटीमध्ये कलिंगडचे दर येते साधारणतः 20 रुपयापर्यंत उच्चंकी दर पाहायला होते. हलक्या मालासाठी 8 ते 10 रुपयापासून देखील कलिंगडचे दर पाहायला होतात. मोसंबीची क्वालिटीनुसार चांगल्या क्वालिटीमध्ये मोसंबीचे दर जे येते साधारणतः 30 ते 35 रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला होते. चांगल्या मालांची आवक जी आहे ते कमी पाहायला होते. त्याचबरोबर हलक्या मालासाठी देखील आपल्याला दर जे आहे ते 10 ते 15 रुपयापासून देखील दर पाहायला होते. चिकूची क्वालिटीनुसार चांगल्या क्वालिटीमध्ये चिकूचे दर जे येते साधारणतः 90 ते 100 रुपयापर्यंत आपल्याला जम्बो साईजमध्ये चिकूचे दर पाहायला होतात. लहान साईजमध्ये हलके माल जे येते 30 रुपयापासून देखील आपल्याला चिकूचे दर पाहायला होतात. डाळिंबची क्वालिटीनुसार चांगल्या क्वालिटीमध्ये जम्बो साईजमध्ये साधारणतः दर जे येते 250 रुपयापर्यंत उच्चंकी दर पाहायला होते. हलके माल जे येते लहान साईजमध्ये 100 ते 120 रुपयापासून देखील डाळिंबसाठी दर पाहायला होतात. पेरूची क्वालिटीनुसार चांगल्या क्वालिटीमध्ये पिंक तायवान तसेच VNR पेरूसाठी साधारणतः दर जे येते 40 रुपयापर्यंत तर हलक्या मालासाठी 10 रुपयापासून देखील आपल्याला पेरूचे दर पाहायला होतात. ॲपल सुंदरी बोरांची आवक या ठिकाणी आपण पाहू शकता. चांगल्या क्वालिटीमध्ये बोरांसाठी साधारणतः दर जे येते 50 रुपयापर्यंत तर हलक्या मालासाठी 30 रुपयापासून देखील दर पाहायला होतात. त्याचबरोबर या ठिकाणी आपल्याला कडाका बोरांची देखील आवक पाहायला होते. त्याचबरोबर चांगल्या क्वालिटीमध्ये 50 ते 52 रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला होते. हलक्या मालासाठी 30 रुपयापासून देखील आपल्याला दर पाहायला होतो. लिंबांची क्वालिटीनुसार चांगल्या क्वालिटीमध्ये लिंबांचे दर जे होते 20 रुपयापर्यंत तर हलक्या मालासाठी 10 ते 15 रुपयापासून देखील लिंबांसाठी दर पाहायला होतं. आवक या ठिकाणी पण पाहू शकता. आवक देखील आपल्याला आज बऱ्यापैकी पाहायला होती. त्याचबरोबर दर ही स्थिर असलेली पाहायला होतात. भेंडीची क्वालिटीनुसार चांगल्या क्वालिटीमध्ये भेंडीचे दर जे होते साधारणतः 60 ते 70 रुपयापर्यंत उच्चांकी दर चांगल्या क्वालिटीमध्ये भेंडीचे दर पाहायला होतात. हलक्या मालासाठी साधारणतः दर जे होते 40 रुपयापासून देखील भेंडीसाठी दर पाहायला होतं. राजमाची क्वालिटीनुसार चांगल्या क्वालिटीमध्ये राजमाचे दर जे होते साधारणतः 30 ते 40 रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला होता. हलक्या मालासाठी 25 रुपयापासून देखील दर पाहायला होतात. वाटाण्याची क्वालिटीनुसार चांगल्या क्वालिटीमध्ये वाटाण्याचे दर जे होते साधारणतः 40 ते 45 रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला होता. हलक्या मालासाठी 30 रुपयापासून देखील वाटाण्याचे दर पाहायला होतात. तुरीच्या शेंगांची क्वालिटीनुसार चांगल्या क्वालिटीमध्ये 40 ते 45 रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला होता. हलक्या मालासाठी 30 रुपयापासून देखील दर पाहायला होतात. बिटाची क्वालिटीनुसार चांगल्या क्वालिटीमध्ये बिटाचे दर जे होते साधारणतः 20 रुपयापर्यंत तर हलक्या मालासाठी 12 ते 15 रुपयापासून देखील बिटाचे दर पाहायला होतात. शिमला मिरचीची क्वालिटीनुसार चांगल्या क्वालिटीमध्ये शिमला मिरचीसाठी दर जे होते 40 रुपयापर्यंत तर हलक्या मालासाठी 15 ते 20 रुपयापासून देखील हलक्या मालांचे दर पाहायला होतात. आवक या ठिकाणी पण पाहू शकता. तर बऱ्यापैकी हलक्या मालाची आवक देखील आपल्याला पाहायला होते. पांढऱ्या तसेच हिरव्या काकडीसाठी 16 ते 20 रुपयापर्यंत चांगल्या क्वालिटीमध्ये दर पाहायला होते. हलक्या माल जे 10 रुपयापासून देखील दर पाहायला होतात. हिरव्या चायना काकडीची क्वालिटीनुसार चांगल्या क्वालिटीमध्ये 12 ते 14 रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला होते. हलके माल जे ते 8 रुपयापासून देखील हिरवी चायना काकडीसाठी दर पाहायला होते. त्याचबरोबर पांढऱ्या चायना काकडीचे दर हे 15 आपल्याला उच्चांकी दर पाहायला होते. हलक्या मालासाठी 8 ते 10 रुपयापासून देखील पांढऱ्या चायना काकडीचे दर पाहायला होते. कारल्याची क्वालिटीनुसार चांगल्या क्वालिटीमध्ये 45 तर हलक्या मालासाठी 30 रुपयापासून देखील कारल्यासाठी दर पाहायला होतात. पावट्याची क्वालिटीनुसार चांगल्या क्वालिटीमध्ये 40 ते 45 रुपयापर्यंत तर हलक्या मालासाठी 30 रुपयापासून देखील पावट्यासाठी दर पाहायला होतं. वालगेवड्याची क्वालिटीनुसार चांगल्या क्वालिटीमध्ये 22 ते 25 रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला होतं. हलक्या मालासाठी 15 रुपयापासून देखील वालगेवड्याचे दर पाहायला होतात. बीन्सची क्वालिटीनुसार चांगल्या क्वालिटीमध्ये 35 ते 40 रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला होता. हलक्या मालासाठी 20 रुपयापासून देखील दर पाहायला होते. वांग्यांचे दर जे आहेत ते चांगल्या 1 नंबर टॉप क्वालिटीमध्ये 55 ते 60 रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला होता. हलक्या मालासाठी 30 ते 35 रुपयापासून देखील वांग्यांचे दर पाहायला होतात. पुणेरगावरची क्वालिटीनुसार चांगल्या क्वालिटीमध्ये 100 रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला होता. हलक्या मालासाठी 60 रुपयापासून देखील पुणेरगावरसाठी दर पाहायला होतात. डांगरची क्वालिटीनुसार चांगल्या क्वालिटीमध्ये 14 रुपयापर्यंत जर हलक्या मालासाठी 8 ते 10 रुपयापासून देखील डांगरसाठी दर पाहायला होते. फ्लावरची क्वालिटीनुसार चांगल्या क्वालिटीमध्ये फ्लावरचे दर जे येते साधारणतः 20 रुपयापर्यंत जर हलक्या मालासाठी 10 रुपयापासून देखील दर पाहायला होते. कोबीची क्वालिटीनुसार चांगल्या क्वालिटीमध्ये 20 तर हलक्या मालासाठी 14 ते 15 रुपयापासून देखील कोबीसाठी दर पाहायला होते. आल्याची क्वालिटीनुसार चांगल्या क्वालिटीमध्ये आल्याचे दर जे होते साधारणतः 40 ते 42 रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला होते. हलक्या मालासाठी
15 ते 20 रुपयापासून देखील हलके मालांचे दर पारवतात. कोथिंबीरची क्वालिटीनुसार चांगल्या क्वालिटीमध्ये गावरान कोथिंबीरचे दर जे ते 10 रुपयापर्यंत तर विलायती कोथिंबीरसाठी 8 रुपयापर्यंत विचारले दर पारवतात. आवक या ठिकाणी आपण पाहू शकता. आवक देखील आपल्याला बऱ्यापैकी पारवते. मेथीची क्वालिटीनुसार चांगल्या क्वालिटीमध्ये मेथीचे दर जे ते साधारणतः चांगल्या 1 नंबर टॉप क्वालिटीमध्ये 6 ते 7 रुपयापर्यंत विचारले दर पारवतात. हलके माल जे ते 4 रुपयापासून देखील मेथीचे दर पारवतात.